नमस्कार मंडळी, मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आत्ता आपण आजची व्हिडिओ कुकिंगवर असणार आहे आणि आज आपण तुम्हाला दाखवणार आहे बार्बिक्यू चिकन ग्रिल करून. तर आपण मुंबईवरून जे हे आणलं आहे बार्बिक्यूचं जी मशीन आहे ती त्याच्यावर आपण आज ट्राय करणार आहे पहिल्यांदाच. तर बघूया कशी होते रेसिपी. चला, गाडी तिथे लावली आता आम्ही आणि आलो इथे जरा नदीवर टाईमपास करायला. उद्या जर वेळ भेटला तर इथे आम्ही आंघोळीला येणार आहेत. बघा, ती मासे दाखवतो तुम्हाला. बघा, आता कॅमेरा चालू केला, व्हिडिओ चालू केले. आता व्हिडिओ मारून दाखवा पटकन. उडी मारून दाखव. एवढी मार. मागापासून उडी मारत होती. हा, गेली गेली गेली. अरे 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 अरे, क्या हुआ क्या हुआ? ऐश्वर्या, ऐश्वर्याला काय झालं? ऐश्वर्या, कान बघ कशी वरती करते. अरे 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 अरे, शाबाश शाबाश. हे बघा, तिकडे एक पाडी आणि ही एक पाडी. ही बघा, ही बघा, ही अनया नावाची आणि ती ऐश्वर्या नावाची. हा, घाबरते घाबरते ती. आला आला आला. अरे डरताय क्या वो? तर मंडळी बघा, इथे चिकन धुवायचं काम चालू आहे. इथे सागर आहे आणि आजचा कुकतो आहे. आज आपला मेनू आहे. काय मेनू सागर तूच सांग. चिकन तंदुरी. चिकन बार्बिक्यू. यस, बार्बिक्यू तंदुरी. ओके, चिकन बार्बिक्यू आणि तंदुरीसाठी हे चिकन आपण सेपरेट केलं आहे. बघा, लेग पीस बघा इथे. आणि या साईडला बघा अनया आहे आणि इथे प्रथमेश आहे आणि इथे वहिनी आहे आणि या साईडला मामी आहे. तर प्रथमेश आणि आमची वहिनी इथे लसूण सोलायचं काम चालू आहे. हे बघा. आणि ह्या साईडला आमचं जेवणासाठी चिकन वडे मामी बनवते. रशीदार ठीक आहे, चलो. तर तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायला मिळेल पुढे. इथे आता सगळी सामुग्री, आता मसाला तयार करतोय, ग्रेव्ही मसाला. हे काय टाकलंय त्याच्या अगोदर? दही टाकली आहे आणि नंतर धना पावडर टाकली आहे. आता काय टाकतोय? चिकन 65 मसाला. इथे चिकनचा चाट मसाला आहे एव्हरेस्टचा. आपण चिकन मसाला टाकतोय अजून. या साईडला चिकन अजून साफच होतं आपलं. दादा बघा इथे बसलाय. आता दुकानावरनं परत जाऊन आला. 10 वेळा दुकानावर पाठवतात त्याला, काय कमी पडलं की. या साईडला श्रेयस बघा उभा राहून फक्त बघतोय काय करतायत सगळेजण, काय नाही, पण काय हेल्प करायचं काय नाव नाही करत आहे. ओके, हे काय आणले नवीन? चटणी पावडर, तिखट आहे का जास्त? ओके, हे आपलं लाल मिरची पावडर आहे, घरगुती घरची. तसेच चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आता अंडा टाकायचा आपण त्यामध्ये. तर अंडाच ते हे पण टाकायचं काय, येल्लो सर्व टाकतात. एकच अंडा टाकली की अजून टाकायचं? पातळ होईल ना पण
कॉर्नफ्लॉवर भरपूर टाकायचं. आणि हे काय अद्रक लसूण पेस्ट. लसूण पेस्ट. मस्त एकत्रित करून घ्यायचं हे सगळं साहित्य. अंगण नव्हतं हे बघा, हे चिकन मधून एवढं सगळं ह्यांनी चरबी काढले साईडला. म्हणजे ह्यांनी जे चिकन आहे ते किती क्लीन केलं असेल त्याचा विचार करू नाही शकत तुम्ही. थोडंसं कॉर्नफ्लॉवर मिक्स करूया, बरोबर ना? क्रिस्पी होण्यासाठी. थोडा त्याला क्रिस्पीपणा येईल. आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पावडर पण टाकू शकतो ना, तांदळाचं पीठ. टाकू शकतो पण कॉर्नफ्लोअर बेस्ट. अच्छा हां, काय तांदळाचं पीठ टाकू शकतो पण कॉर्नफ्लोअर टाकलं की थोडं थिकनेस येतं त्याच्यामध्ये, क्रंची लागतं. ओके. कारण आजचा कुक हा आहे ना. ते जरा मुरू देते. तर आपण आता चिकन टाकलंय मसाल्यामध्ये. आम्ही पण थोडा वेळ मॅग्नेट व्हायला. मे महिन्यात आलो की पाणी भरायलाच जायचा दिवस. कॉर्नफ्लोअर टाकला पाहिजे एवढा. यांच्या पहिल्याच्या स्टोऱ्या चालू झाल्यात. हे आता मुरू देते. पहिल्याच्या पाण्याच्या स्टोऱ्या चालू झाल्या दादाच्या आणि मामीच्या. हा वहिनीला माहिती नव्हतं ना आम्ही पाणी कुठून आणायचं होतोय ते सांगतायत, नव्हतं असेल तेव्हा. नदीवरून. जलामलं पण नव्हतं. होय है ना मा. आज 7ला नंबर लावायचा तर दुसऱ्या दिवशी 7ला नंबर आला तरी पाणीच नाही. हो, रात्र नंबर मरण लावायचे. तिथं झोपलेली असते. मग धावा एका टीम वाजता एक नंबर. मंडळी बघा, सेटअप रेडी झालाय. निकारे मस्त जळलेत. आता फक्त ह्याच्यावर आपल्याला चिकन ठेवायचं आहे म्हणजे ते मस्त रोस्ट होईल. चला मंडळी, आपण चिकन पण आपण ग्राइंड करायला ठेवलेलं ते झालं आहे. आता आपण त्याच्यावर लॉलीपॉप ठेवलं आहे पहिला स्टार्टिंगला. ओहो, एक नंबर. हा पहिलाच भाज आहे. हा घे ना. मस्त दिसतोय आणि थोडंसं टेस्ट करून बघितलं, मस्त झालंय. बोल मस्त झालंय, ज्युसी झालंय आणि आतमध्ये पण मस्त प्रॉपर शिजलंय. चला हे सगळं आता आम्ही फिनिश करतो. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.